योगी आदित्यनाथनी काल आज तकला इंटरव्ह्यू दिला. त्यात बरेच त्यांनी बोल्ड एक स्टेटमेंट केले. सगळ्यात अगोदर तर वक्फ लँडवर त्यांनी कमेंट केला आहे, की वक्फ जो बोर्ड आहे तो एक प्रकारे कशा प्रकारे लँड माफियाच्या एक लँड माफिया जसा जमिनी हडपण्याचं काम करतो, तसाच वक्फ बोर्ड जो आहे तो लगातार हिंदूंच्या जमिनी ज्या आहेत त्या हडपण्याचं काम करतो, हे योगी आदित्यनाथनी काल इंटरव्ह्यू मध्ये म्हटलेलं आहे. तर ती क्लिप तुम्ही पहिला ऐका की योगी आदित्यनाथनी एक्झॅक्टली काय म्हटलेलं आहे. अब दुनिया भर का आस्थावान प्रयागराज में महाकुंभ में आ रहा है। अगर किसी को उसकी श्रद्धा और सम्मान के विरुद्ध वह व्यक्ति कोई भी बोलता है कि साहब ये वक्फ की लैंड है, मैं पूछना चाहता हूं, हजारों वर्षों की भारत की विरासत का ये प्रतीक, और यहीं पे होता रहा है, बिना किसी निमंत्रण के हो रहा है। आज तो सरकारें, डबल इंजन की सरकार थोड़ा बहुत सुविधा दे भी रही है, लेकिन जब सुविधा नहीं होती थी तब भी यहां पे आयोजन होते थे। हजारों वर्षों से परंपरा चली आ रही है, और उसको भी अगर कोई वक्फ की वो लैंड बोल दे तो मुझे तो केवल ये कहना है, ये वक्फ बोर्ड है या भू माफियाओं का बोर्ड है। म्हणजे त्यांनी ज्या वक्फ बोर्डवर जो कमेंट केलेला आहे, कारण की महाराष्ट्रातही असे केसेस खूप झालेले आहेत मित्रांनो. रत्नागिरीमध्ये सुद्धा एकर्स ऑफ लँड वक्फ बोर्डनी क्लेम केलेलं आहे. जे की गरीब शेतकरी आहेत त्यांचा काही संबंध नाहीये, रिलीजियस हे जे काही चाललेलं आहे ह्याच्यात त्यांचं काहीच संबंध नाहीये, त्यांना माहिती पण नाही वक्फ बोर्ड काय असते. लातूरमध्ये असे केसेस झालेले आहेत. महाराष्ट्रातही लाखोंची प्रॉपर्टी, लाखो करोडोंची प्रॉपर्टी आहे ती वक्फ बोर्डच्या अंडर येते आणि जबरदस्ती रिलीजियस जागांवर म्हणजे हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर वक्फ बोर्ड लगातार कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय. असे बरेच एक इलिगल एन्क्रोचमेंट विशाळगडावर आपण बघितलं, तिथं सुद्धा परत अफजल खानाची जी मस्जिद काय म्हणावं त्याला जिथं गाडण्यात आलं त्याची जागा पण विस्तार करण्याचा प्रयत्न मुसलमानांनी केला होता, तिथल्या लोकल लोकांनी. तशाही घटना इथं महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. त्यामुळे वक्फ बोर्ड इज वन ऑफ द डेंजरस थिंग फॉर द हिंदू कम्युनिटी. आणि हे सगळ्यांना ह्याच्याविषयी जागृत होणं अत्यंत आवश्यक आहे की वक्फ बोर्ड काय आहे, वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या धार्मिक स्थळांना कब्जा करू पाहतोय आणि कशा प्रकारे एक छुपेपणाने एक धार्मिक युद्धच भारतात चाललेलं आहे असं आपण म्हणलो तरी काही चुकीचं ठरणार नाहीये. कारण की दोन्ही बाजूंनी आपण अग्रेसिव्ह एक प्रकारची पॉलिटिक्स चाललेली आहे. आणि दुसरं जे योगी आदित्यनाथनी म्हटलं की ज्या प्रकारे वक्फ जर असंच जर करत राहिलं तर यानुसार त्यांना डेंटिंग पेंटिंग म्हणजे मरम्मत त्यांची करावी लागेल, यावरही त्यांनी कमेंट केलंय. तर ते तुम्ही ऐका. परंपरागत रूप से संगम में स्नान करने के लिए आते हैं तो कोई बुराई नहीं है, उनका स्वागत है, वह आए, कहीं कोई समस्या नहीं। लेकिन अगर कोई ये कहने के लिए आएगा कि ये भूमि हमारी है और हम लोग इसको कब्जा करेंगे, तो मुझे लगता है कि उनको डेंटिंग पेंटिंग का सामना करना पड़ सकता है। अच्छा नहीं बचा, मुझे कोई गम नहीं इस बात। यस यस म्हणजे कळालं योगी आदित्यनाथ एज इन की डायरेक्टली फ्रंट फुटवर जाऊन खेळायला बघतायत. कारण की उत्तर प्रदेशमध्ये एकतर लोकसभेत ज्या प्रकारे बीजेपीला आणि योगी आदित्यनाथच्या प्रतिष्ठेला जो धक्का लागलेला आहे, कारण की महाराष्ट्रात आपल्याला माहिती होतं की एक प्रकारे माहोल एक अपोजिट आहे, बीजेपीला धक्का बसणार आहे, पण योगी आदित्यनाथला उत्तर प्रदेशमध्ये धक्का देणं पॉसिबल नव्हतं. आणि एका प्रकारे जे एक विकासाचं नरेटिव्ह बिल्ड करण्यात आलं बीजेपी कडून, हिंदुत्वाला दाबण्यात आलं लोकसभेच्या निवडणुकीनुसार, त्याचाही नुकसान झाला. त्यामुळं या ज्या आता 1-1.5 वर्षानंतर 2 वर्षानंतर ज्या निवडणुका उत्तर प्रदेशमध्ये होणार आहेत विधानसभेच्या, त्याच्यात योगी आदित्यनाथ एक प्रखरपणे हिंदुत्वाची बाजू मांडणार आहेत. ते या स्टेटमेंटवरून एक प्रकारे योगी आदित्यनाथ सिग्नल देण्याचा प्रयत्न करतायत. ह्याच्यानंतर जो योगी आदित्यनाथने एक प्रकारे असं म्हटलेलं आहे की त्या इंटरव्ह्यू मध्ये की जी सिव्हिलायझेशनल जी एक प्राईड आहे हिंदूंनी ती बाळगली पाहिजे. कारण कसं आहे की आपलीच लोक स्वतःला हिंदू म्हणण्यात लाजवतात, म्हणतात की नाही यार आम्ही सेक्युलर आहे, आम्हाला काही ते धर्म वगैरे फरक नाही पडत, असे काही स्टेटमेंट्स आपलेच लोक करतात. अशा लोकांसाठी योगी आदित्यनाथने म्हणलंय, ते तुम्ही ऐका. कि श्रीहरि विष्णु के मंदिर को तोड़ करके और मंदिर को तोड़ करके वहाँ पर एक मस्जिद नुमा ढांचा खड़ा किया गया है, और वही जामा मस्जिद है। ये तो आईने अकबर ही कहती है, ये उनका ग्रंथ कहता है, मैं थोड़े कह रहा हूँ। तो वे अपनी गलती को स्वीकार करें। हम तो इसी बात को कह रहे हैं, भाई जो सनातन धर्म से जुड़े हुए प्रतीक हैं उसमें अनावश्यक बाधा मत खड़ी करो, उसको वापस सम्मानजनक ढंग से दे दो, सौहार्द के हित में, स्वतंत्र भारत में।
ये सब भारत को प्राप्त होने चाहिए, अनावश्यक उसमें विवाद नहीं खड़े होने चाहिए। और ये मुस्लिम लीग की मानसिकता से देश नहीं चलेगा। ये भारत तो भारत की भावनाओं के अनुरूप, भारत की आस्था के अनुरूप चलेगा। म्हणजे प्रयागराजमध्ये एक प्रकारे जो महाकुंभचं आयोजन करण्यात आलंय, त्यात योगी आदित्यनाथनी एक प्रकारे जे लोक हिंदू समाजाच्या विरुद्ध जे राजकारण करू पाहत आहेत, ज्या प्रकारे एक सेक्युलरिझमचं म्हणा किंवा आपल्यातही जे असतील ते साप आहेत, त्यांनी पुढे हेही म्हटलं होतं की जे बाहेरचे शत्रू असतात त्यांच्यापासून हिंदू समाजाला धोका नाहीये. जो ऍक्च्युली आतले आपली लोक आहेत ना, जी सेक्युलरिझम विषयी बोलतात किंवा एक प्रकारे हिंदू समाजाविरुद्धच एक प्रकारे नरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांपासून हिंदू समाजाला जास्त धोका आहे. आणि प्रयागराजमध्ये जे महाकुंभ होणार आहे, यामध्ये यावेळी जी धर्म संसद आहे, त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असणार आहे यावरही डिस्कशन होणार आहे. त्याच्यामध्ये 2013चा तुम्ही इतिहास पाहिला तर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर बीजेपीचा प्रधानमंत्रीचा उमेदवार कोण असेल हे तत्पर्यंत डिसाईड झालेलं नव्हतं. आणि त्यावेळी सुद्धा कुंभचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या कुंभमध्येच धर्म संसदेमध्ये जेव्हा संघ, धर्मगुरू आणि इतर नेत्यांमध्ये जेव्हा डिस्कशन झालं आणि तेव्हाच नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे करण्यात आलेलं होतं. आणि यावेळी सुद्धा महाकुंभचं आयोजन म्हणजे 144 वर्षानंतर ही तिथी आलेली आहे आणि याच दिवशी म्हणजे या धर्म संसदेमध्येच नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असणार आहे या धर्म संसदेमध्ये डिसाईड केलं जाणार आहे. ते संघाच्या एक अनुमतीने असेल, धर्मगुरूंच्या अनुमतीने असेल आणि बाकीचे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि असे मोठे मोठे नेत्यांचं काय म्हणणं आहे, या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आता जाहीर घोषित केलं जाणार नाहीये त्या नेत्याचं नाव, अशी खबर आहे. पण एक डिसाईड करून त्याचं इन फ्युचर कसं करायचं, त्याला शेप कसा द्यायचा, त्याच्या इमेजला कसं डेव्हलप करायचं, एक नॅशनल इमेज त्याची कशी बिल्ड करायची, यात कार्यरत बीजेपीचा एक IT सेल म्हणा किंवा बाकीचे नेते कामाला लागणार आहेत. या महाकुंभ नंतर जेव्हा या धर्म संसदेमध्ये त्या नेत्याचं नाव डिसाईड केलं जाईल आणि त्याला नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकारीच्या रूपात बीजेपीने आणि संघाने स्वीकार केल्यानंतर हे सर्व कार्य केले जातील.